हॅलो मंडळी, मी करिश्मा. तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या आवडत्या यूट्यूब चॅनेल नगरी करिश्मामध्ये. तर तुम्ही कालचा माझा व्हिडिओ पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर जाऊन पहा. आणि काल आपण वृद्धेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी इतके छान आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला दर्शन मिळाले. त्या ठिकाणचा इतिहास माहिती झाला. त्या ठिकाणचे जे सेवाधारक होते त्यांनी आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास इतक्या सविस्तर पद्धतीने सांगितला की तो आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. अगर जर नसेल पाहिला तर जाऊन पहा. त्या ठिकाणी इतकं प्रसन्न वातावरण होतं. त्या ठिकाणचं जे प्रसन्न वातावरणामधला आनंद जो मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत, तो तुम्ही तिथं जाऊन अनुभव घेण्यातच आनंद आहे. तर मी म्हणेन तुम्ही नक्की जरूर एक वेळ भेट द्या. त्या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्या ठिकाणी तर मी फक्त एकच मागणं मागितलं की भरपूर पाऊस येऊ दे, कारण आज खूप पावसाची गरज आहे. त्या वातावरणात खूप अशी प्रसन्नता होती. आणि आम्ही तिथून दर्शन वगैरे सगळं घेऊन आम्ही तिथून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तिथून 7 किलोमीटर अंतरावरती सावरगाव आहे, त्या ठिकाणी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान आहे, तिथे भेट दिली. त्या ठिकाणी आम्ही महाप्रसाद, दर्शन आणि वृक्षारोपण हे केलं. हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा. आणि खरं तर मला काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे टेक नाही घेता आला, म्हणून मी आज ह्या घरातूनच टेक घेतलेला आहे. तरी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सर्व काही त्या देवस्थानामधला जेही अनुभव आहेत माझे पाहिलेले, मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. चला मग भेटू. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world. हॅलो मंडळी, आता तुम्हाला कळलंच असेल मी कुठं आले ते. सावरगावमध्ये आलो आहे आपण.
तर आता तुम्हाला एक ह्या प्रसिद्ध ठिकाण आहे मच्छिंद्रनाथांचं, त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं मिळेल. आपल्याबरोबर आपले मित्रपरिवार आहेत, सगळ्यांशी तुम्हाला ओळख करून देते मी. आपण आता मच्छिंद्रनाथांच्या समाधीकडे चाललो आहोत. तर हा रोड आहे. आपण आता महाप्रसादाचा आस्वाद घेऊ. ओम नमो आदेश गुरु का आदेश. आपण आज या ठिकाणी नवनाथातील प्रमुख आद्यनाथाचार्य गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या समाधी ठिकाणी आहोत. ही बाबांची समाधी संजीवन समाधी आहे आणि इथेच सर्व नाथांनी या मायम्माला वास केलेला आहे आणि याच परिसरात सर्व नवनाथांच्या
समाधी आहेत. काही नाथांचं भ्रमण आहे आणि काही नाथांची समाधी आहेत. धन्यवाद. फ्रेंड, या देवस्थानाबद्दल आपल्याला आता माहिती मिळालेली आहे. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, इथलं निसर्ग, इथलं देवदर्शन वगैरे कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंडळी, आपल्याबरोबर ती आपले मित्र फ्रेंड आहेत, फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांच्याशी आपण ओळख करून देतो. हे आपले संजू भाऊ आहेत आणि ह्या त्यांच्या मिसेस सारिकाताई. हे आपले राजू चाचा, तसे आमचे भाऊ आहेत पण प्रेमाने सगळे राजू चाचा म्हणतात त्यांना. आणि ह्या त्यांच्या मिसेस, ह्या आहेत विजयाताई. आणि हे आमचे मिस्टर, यांना तर आपण ओळखतात. आणि ही माझी बेस्ट फ्रेंड क्यूट सी छोटीसी ज्ञानेश्वरी. हे संजू भाऊ आहेत, त्यांची मुलगी. आता इथं दर्शनाला आल्यानंतर ह्यांना काय फील होतं यांची माहिती वगैरे देतील. हे स्थान म्हणजे हे मायंबा, हे स्थान असं आहे, नवनाथांचे गुरु आहेत हे मच्छिंद्रनाथ. त्यामुळे या स्थानाला पावित्र्य खूप आहे आणि खूप मानतात लोक, लांबून लोक येतात तिथे आणि इथं आले का समाधान वाटतं. कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतं इथं आल्यानंतर? दर्शनाला आल्यावर आहे ना मला एकदम खूप छान वाटलं आणि दर्शन भेटल्यावर मला एकदम आनंद झाला एकदम. तरी आपण पाहिलं यांनी सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे. तर आता आपण इथून निघालो आहोत. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.